हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मटर पुलाव. त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, तेजपत्ता, खडे मसाले, सोबत जिरे, तेल, आलं लसूण पेस्ट, घरी तयार केलेला मसाला, मटर, त्यासोबत चवीनुसार मीठ व धुतलेले तांदूळ. त्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा. त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घ्यायचे. त्यानंतर तेलात तेजपत्ता घालायचा व सोबत खडे मसाले घालायचे. तर त्यात कापलेला कांदा घालून घ्यायचा. त्याला तेलात छान परतायचे व थोडासा लालसर होईपर्यंत परतायचे. तर त्यात कढीपत्ता टाकायचे व त्याला पण छान असे परतायचे. तर त्यात जिरं घालून घ्यायचे व सोबत कोथिंबीर व आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची. त्याला छान असे तेलामध्ये परतत राहायचे. तर मी घरी तयार केलेला मसाला घालून घेतलेला आहे. त्यात सोबत मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून त्यात धुतलेली मटर टाकायची व त्यांना छान असे तेलामध्ये एकजीव होईपर्यंत परतायचे. तसेच 1 ते 2 मिनिट त्यांना छान असे तेलामध्ये परतायचे. त्यांना छान एकजीव होईपर्यंत खालीवर परतायचे. 1 ते 2 मिनिट त्यांना तेलामध्ये छान परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचे. आपण ज्या मापाने तांदूळ घेतलेले आहे त्याच मापाच्या दुपटीने पाणी टाकायचे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची व घरकुल मसाला मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर वरून मिरची टाकून घेतलेली आहे व त्यांना छान असे 1 ते 2 मिनिट परतायचे व त्यानंतर कुकरचे झाकण लावायचे व त्याला 2 शिटी येईपर्यंत गॅसवर ठेवायचे. शिट्टी आल्यानंतर वाफ काढून कुकरचे झाकण काढून घ्यायचे. तयार आहे आपला मटर पुलाव. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे. मला मटर पुलाव आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मटर पुलावसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितले आहे. थँक्यू.